गुलमोहरमध्ये प्रथमच दत्त जयंतीनिमित्त दत्त पादुकांची स्थापना करण्यात येऊन भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। गुलमोहर परिसरात प्रथमच दत्त जयंतीनिमित्त दत्त पादुकांची अत्यंत भक्तिभावानं स्थापना करण्यात आली। या प्रथम वर्षाच्या उपक्रमाला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। संपूर्ण परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळालं। सकाळपासूनच दत्त दत्त या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। पहाटे मंगलवादन आणि मंत्रोच्चारानं कार्यक्रमाची सुरुवात झाली। खास सजवलेल्या मंडपात दत्त पादुकांचं विधिवत पूजन, अभिषेक आणि स्थापना करण्यात आली। भाविकांनी पादुकांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। दुपारी दत्त नामस्मरण, सहस्त्रनाम पठण, अर्चना तसंच प्रवचन आयोजित करण्यात आलं होतं। महिलांच्या भजनी मंडळानं सादर केलेल्या दत्त भजनांनी वातावरण अधिकच पवित्र आणि आनंददायी झालं। शुभंकर फिरता तुमचे चरण शुभंकर। संध्याकाळी आरती दरम्यान पादुकांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला। आकर्षक फुलांची सजावट, दीपमाळ आणि रोषणाईनं परिसर उजळून निघाला होता। दत्त जयंतीनिमित्त आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला। यावेळी रामदास हाके, गणेश गंगणे, उमाकांत शिंदे, नवनाथ जाधव, तानाजी पवार, मल्हारी कवडे, CP माने, अशोक चंदन, औदुंबर गायकवाड, शोभा शिंदे, राजश्री शिंदे, इंदुबाई गोडसे, शकुंतला जाधव, विद्या चंदन, अनुराधा माने, सुरेखा गंगणे, रंजना बंडगर, शशांक जाधव, साखरे यांच्यासह महिला वर्ग आणि पुरुष मंडळी बहुसंख्येनं उपस्थित होती। पण 2 वर्ष झालं दत्ताची पूजा वगैरे खूप जोरात होते। ह्या वर्षी तर त्या पादुकांचा पूजेचा मान मला मिळाला आहे, तर माझ्या आनंदाचा पारावरच नाही आहे। गुलमोहर सोसायटीमध्ये आज दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। त्या आज साजरं करण्याचं हे दुसरं वर्ष आहे। पहिला साधं केलं होतं, परंतु ह्यावेळेस दत्ताच्या पादुकाचं स्थापना केलेली आहे आणि सगळं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुलमोहर रहिवाशी यांच्या सहकार्यामुळे व महिला भजनी मंडळ, ज्येष्ठ नागरिक यांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झालेलं आहे आणि मोठ्या उत्साह व आनंद वातावरणामध्ये आज साजरा करण्यात आला। सकाळी 9:30 वाजल्यापासून दत्त जयंतीची अगदी धुमशान चालू होतं। या ठिकाणी सुरुवातीला पुण्यवाचन झालं आणि या पूजेसाठी बसल्या होत्या किरणताई चंडक आणि ओमप्रकाश भैया आणि त्याचबरोबर सर्व महिला मंडळ आणि सिनियर सिटीजन सर्व उपस्थित होते। यावेळेला रुद्राभिषेक करण्यात आला, पादुकांचं आगमन झालं आणि त्यानंतर रुद्राभिषेक झाला आणि त्यानंतर पाळणा झालेला 12 वाजता बरोबर गुलाल टाकण्यात आला आणि त्याच्यानंतर नैवेद्य आणि आरती झालेली आहे। सर्व रहिवाशांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रसादासाठी प्रतिसाद दिला आणि हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वांचं सहकार्य लाभलं। त्यामुळे हा दत्त जयंतीचं हे आमचं हे दुसरं वर्ष आहे। या दुसऱ्या वर्षीसुद्धा अतिशय आनंदामध्ये, उत्साहामध्ये हा सोहळा पार पडला।